हे सगळं? सगळं फेल गेलं ऐश्वर्या मॅडम. सारंगवर माझा काही परिणाम झाला नाही. मी खूप प्रयत्न केला. काय झालंय त्याला? असा का वागला तो माझ्याशी? इतके दिवस त्याने माझी खूप काळजी घेतली. मला काय हवं नको ते सगळं बघितलं. मला वाटलं सगळं व्यवस्थित सुरू आहे. आणि आज जेव्हा मी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा संस्कार आहेत. तिलोत्तमा मेहंदळेंचे संस्कार आहेत. आणि त्याच संस्कारांमुळे ती मूर्ख मुलगी या घरात टिकून आहे. सो मला बाजूला करून जर का तू काही करण्याचा प्रयत्न करत असशील तर करू नकोस. त्याने तुला हाती काहीच लागणार नाही. आणि आणखी एक, जर का तिलोत्तमा मेहंदळेला कळलं की सारंग तुझ्यात इंटरेस्टेड नाहीये तर त्या क्षणी मॉम तुला घरातून बाहेर काढते. म्हणून या घरात मी सांगेन तसंच वागायचं आणि तेच करायचं. आणि येस, त्या मूर्ख मुलीचा भाऊ तो सखदेव संध्याकाळी रामनवमीचा कार्यक्रम करणार आहे. सो संधी मिळेल तेव्हा त्याचा अपमान करायचा आणि त्याला त्याची जागा दाखवून द्यायची. हे म्हणजे त्याला बोललीस तर त्याच्या बहिणीलाही राग येईल, तिलाही वाईट वाटेल. आणि तिला राग आला तर त्या रागात ती काहीतरी चूक करेल आणि त्याचा फायदा आपल्याला होईल. नमस्कार नमस्कार नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण रामनवमीच्या कार्यक्रमासाठी जमलो आहोत. तर त्यानिमित्त सखदेव दादाचं आख्यान ठेवलेलं आहे. तर आपण त्या कार्यक्रमाला लवकरच सुरुवात करणार आहोत. सखदेव दादा हो जाऊ द्या. बोला राम नाम, बोला हरी नाम, बोला हरी राम कृष्ण जय जय. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. आज रामनवमी निमित्त आपण प्रभू रामांच्या आयुष्यातील एक कथा ऐकणार आहोत. तर ही कथा आहे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांची, ज्यांनी माणसाला एका आदर्श जीवनाची घडी बसवून दिली. त्यांनी आपल्या आचरणातून दाखवून दिलं की माणसानं जगावं कसं. प्रत्येक आईला वाटतं की आपला मुलगा हा प्रभू रामचंद्रासारखा असावा. प्रभू रामचंद्र एक आदर्श पुत्र, आदर्श भाऊ, आदर्श पती होते. त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक भूमिका ठामपणे पार पाडली. त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक भूमिका प्रामाणिकपणे निभावली. प्रभू रामचंद्रांना आपण मर्यादा पुरुषोत्तम राम असं संबोधतो. ते असे असण्यामागे बरीच कारणं आहेत. पण त्यातील एक प्रसंग आज मी तुम्हाला सांगतो. बोलावा राम, जगावा राम. हे प्रभू श्रीरामा, या घरात लवकरात लवकर पाळणा हलायला हवा अशी प्रार्थना करते. अरे वा ओरी, तुझी प्रार्थना फळाला येणार. अशा प्रकारे पूजा संपन्न झालेली आहे. अरे तुला काय कळतं की नाही? अक्कल आहे की नाही तुला? भूपालकी बांधलीस तू, जळते निखारे त्यात लागलं असतं तर, हे कार्पेट जळलं असतं तर, घर जळलं असतं तर,
तरी मी सांगत होते ही असली माणसं मला माझ्या घरात नकोय. काय हो, चुकून झालो. हे शिकवलंय तुझ्या आई वडिलांनी तुला? हे असे संस्कार घडवले तुझ्यावर? हा, मोठ्यांच्या घरी जायचं आणि वाटेल तसं वागायचं, हे असं नुकसान करायचं? हा, आहे लायकी तुझी या अशा सगळ्या गोष्टींना हात लावायची आहे का? तिलोत्तमा मॅडम, दादाने मुद्दाम नाही केलं. तुम्ही रागाच्या भरात किती बोललात त्याला. तुम्ही त्याचे संस्कार, त्याची गरिबी, त्याची परिस्थिती, त्याची लायकी काढली. पण तुम्ही हे नाही बघितलं की अस्मिनी दादाच्या पायात पाय घालून त्याला मुद्दाम पाडलंय. अच्छा, आता हे सगळं तू शिकवणार आहेस मला? हा, अहो नाही, तसं नाहीये. पण मी जेवढं तुम्हाला ओळखते त्यावरून तुम्ही सत्याच्या बाजूने उभे राहता. आता जर दादाची चूक असती ना तर मी तुमचं म्हणणं मान्य केलं असतं. पण इथे दादाची चूकच नाहीये, चूक त्या अस्मीची आहे. तू खरं बोलतेस? अस्मी खरं सांग, मुलगी खरं बोलते? अस्मी, तुला विचारते मी, उत्तर दे. मॉम,